जय भीम मित्रांनो, आज आपण बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका आणि समता दूत विभागाच्या राज्याच्या प्रमुख मान्य प्रज्ञाताई वाघमारे यांच्यासोबत आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त चर्चा करणार आहोत। तर आज आपण वाघमारे मॅडम सोबत चर्चा करणार आहोत की मॅडमला मी प्रश्न विचारणार आहे की उद्या जागतिक महिला दिन आहे, तर जागतिक महिला दिन साजरा करत असताना त्या महिलांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या उद्भवतात त्या समस्येबद्दल आपण काय सांगाल? सगळ्या प्रेक्षकांना माझा जय भीम। महिलांना दैनंदिन आयुष्यात आता घरगुती महिलांच्या वेगळ्या समस्या आहेत आजकाल, आणि ज्या वर्किंग वुमेन्स आहेत त्यांच्याही मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये ताणतणावही वाढलेला आहे। वर्किंग प्लेस एका ठिकाणी असतो, घर एका ठिकाणी असतात, लहान मुलं सांभाळायचे असतात, अडचणी प्रत्येक वेगवेगळ्या याच्यात होतात। पहिले वेगळ्या अडचणी होत्या, आता जरा वेगळ्या अडचणी आहेत। तर याच्यामध्ये पण महिला मोठ्या प्रमाणात मात करून पुढे चाललेली आहे। आता जर मला म्हणायला लागला तर माझा मुलगा शाळेतून येईल कधी, त्याला जेवण तयार करून ठेवावं लागतं सकाळीच, नंतर मग त्याचा अभ्यासही घ्यावा लागतो इथून गेल्यानंतर, आणि मग घरातलं काम, बाहेरचं काम, नंतर मग मुलाला सांभाळणे, त्याचा अभ्यास घेणे, हा एक प्रकारचा ताण निर्माण होतो महिलांवरती। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल महिला फ्लेक्झिबल पण झालेल्या आहेत वैचारिक दृष्टिकोनातून, की ते सगळं मॅनेज करतात। आधी महिला 10च्या स्पीडनी धावायची, आता ती 100च्या स्पीडनी धावणारी महिला झालेली आहे। ह्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षकांना खरोखर सांगू इच्छिते की 100ची स्पीड म्हणजे आजही पुरुष पहिल्यापासून जे काम करतोय तेच काम करतोय, पण स्त्रिया मात्र अगदी त्याच्या दुप्पट तिप्पट मोठ्या पद्धतीने काम करते। आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसं काय, पण तो तसं नाहीये। तो विषय असा आहे की पुरुष पहिले पण तेच कामं करत होता, आजही तेच काम चालू आहे, पण महिला मोठ्या प्रमाणामध्ये घरातलं काम करून, बाहेरचं काम करून, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज करून पुढे मोठ्या प्रमाणात जाण्याची तिची उमेद आणखीन जागरूक झालेली आहे। आणि याच्यासाठी सपोर्ट मोठ्या प्रमाणात पुरुषांचाही महिलांना भेटतो, असं नाही की तो भेटत नाही, पण त्याची जी मात्रा आहे ती मात्रा आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कारण एज्युकेशनमुळे, सावित्रीबाई फुलेंच्या त्या योगदानामुळे, शैक्षणिक योगदानामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना आज हा जो वारसा मिळाला आहे शिक्षणाचा, तर ह्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे। ठीक आहे मॅडम, की भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आज काय महिलांना हक्क आणि अधिकार संविधानाच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत, आणि आज महिला वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, जर अशा कार्यरत महिलांना आपण काय सांगू इच्छाल? संविधानाच्या माध्यमातून महिलांना, जसं महिला बालविकास आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे 2005, तर महिला जर आता मिस्टर आणि मिसेस जर पटत जरी नसेल तरी महिला त्या घरात राहू शकते, हा एक अधिकार मिळालेला आहे। आधी त्या महिलेला बाहेर पडल्यानंतर मी कुठे जाऊ, पण तिचं घर जर मला काढून दिलं तर मी जाणार कुठे, हा एक मोठा विवंचनेचा विषय होता। पण आता तसं न राहता तिला मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं जातं, तिच्या गोष्टींची दखल घेतल्या जाते, कायद्याने मोठ्या प्रमाणात तिला एक संरक्षण दिलेलं आहे, आणि त्याचा मोठ्या प्रमाणात आता सध्या त्यांना फायदा पण होतोय महिलांना। म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून महिलांची जी उन्नती आहे, तर उन्नतीसाठी त्यांना सपोर्टिव्ह कायदे असल्यामुळे त्यांची ही उन्नती होते, असं म्हणायला सहज हरकत नाहीये। आज ज्या महिला विविध क्षेत्रात कार्यरत असून आपल्या कुटुंबामध्ये देखील त्या वेळ देतात आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देतात, तसेच काही महिला नोकऱ्यामध्ये देखील आहेत, तर नोकऱ्यामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत अशांना देखील विविध पातळीवर समस्या आहेत, तर या समस्याबद्दल आपण काय सांगू शकता? समस्या सगळीकडेच असतात। समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तडजोड करतोय। जसं मी म्हटलं, कायद्यांचं संरक्षण असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुढे जातात। तर महिलांना म्हणजे आता एक नवीन संकल्पना मी स्वतःच डिझाईन केलेली आहे की हेल्पिंग हँड फॉर वर्किंग विमेन। ही संकल्पना माझी स्वतःची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात नोकरी करणाऱ्या महिलांना हाताखाली कसा व्यक्ती असली पाहिजे, जर मी माझं घर सोडून येत असेल तर माझ्या घरात जी कामवाली बाई आहे ती कशी असली पाहिजे, मला तिच्याकडनं काय अपेक्षा आहे, तिने कसं काम केलं पाहिजे। तर अशा काही ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांना आम्ही हे ट्रेनिंग देऊन मोठ्या प्रमाणात वर्किंग वुमेन्सला एक हेल्पिंग हँड देतोय। म्हणजे जेव्हा घराचा दरवाजा ती उघडेल त्यावेळेला तिला एक स्वच्छ नीटनेटकं घर मिळेल,
त्याच्यामुळे तिचा ऑफिशियल सगळा ताण कमी होतो. ती आनंदाने आणखीन घरात चांगलं काम करते, दुसरा दिवस आनंदाने तिच्या ऑफिसमध्ये चांगलं काम करते. आणि अशी प्रशिक्षित महिला तिला दिल्यामुळे त्या महिलेला 2 पैसे जास्त मिळते आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा फायदा होईल. आणि त्यांचे जे काही आजकाल दैनंदिन जीवनात त्यांना अडचणी येतात नोकरीदार महिलांना, त्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण एका मुख्य पदावर आहेत की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी मुख्य प्रकल्प संचालिका जे समता विभागामध्ये आपण कार्यरत आहात. तर हा जो समता विभाग आहे तर या विभागामार्फत आपण कोणकोणते विविध उपक्रम राबवता? आम्ही तळागाळातील जेवढे काही वंचित घटक आहेत त्यांना आम्ही योजना सांगण्याचं काम करतो. आपल्या भारतातला किंवा सगळ्याच ठिकाणचा प्रश्न, सगळ्यात मोठा समस्या म्हणजे ही आहे की त्यांना माहितीच नसते. त्याला माहिती जर दिली ना तर तो सगळं काम सहज करू शकतो. त्याला काय पाहिजे त्याच्याकडे 2-4 डॉक्युमेंट असतील आणि त्याला जर एखादी योजनेची माहिती असेल तर ती योजना माझ्यासाठी आहे म्हटलं तर माणूस धावत धावत त्या योजनेचा लाभ घेईल. आता योजनाच जर माहिती नसेल तर तो लाभच घेऊ शकणार नाही. तर आमचं समता दूतांच्या समोर सगळ्यात मोठी गोष्ट ही की आम्ही लोकांना माहिती देतो, तुमच्यासाठी ही योजना आहे. आणि यावर्षी आम्ही शासन तुमच्या दारी स्वाधार योजना, सामाजिक न्याय विभागाची जी योजना आहे स्वाधार नावाची, मॅट्रिकोत्तर ती शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याच्यामध्ये मी शासन तुमच्या दारी, मी विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये येऊ दिलं नाही. तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्ही फक्त अभ्यासासाठीच दिला पाहिजे म्हणून ही संकल्पना राबवली. 2,500 महाविद्यालयांमध्ये आमचे समता दूत पोहोचले आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जवळपास 90,000 विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्शन केला. आणि सामाजिक न्याय विभागाकडून आम्ही त्यांचे फॉर्म घेतले, तिथेच त्यांना फॉर्म वाटप झाले. त्यांच्याकडनं फॉर्मच्या अटी शर्ती पूर्तता करून ते फॉर्म पूर्ण घेऊन आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना त्या जिल्ह्याच्या दिले. एकूण 19,500 फॉर्म आम्ही सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आलेले आहेत आणि त्याचा लाभ आज मुलांना मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे जर योजनेची माहिती आणि असणारे कागदपत्र जर सगळ्यांना माहिती झाले तर ते कागदपत्र निश्चित तयार होतील आणि त्याचा योजनेचा फलित होऊन जाईल. त्याच पद्धतीने आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राईट टू एज्युकेशन वरती काम करतोय की जो वंचित घटक आहे त्यांची जी लहान लहान मुलं आहेत त्यांना आई वडील अशिक्षित असल्यामुळे ती मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. मग त्यांच्या अशिक्षणामुळे त्यांची मुलंही अशिक्षित राहावे असं नाहीये ना. आणि आरटीचा जो ऍक्ट आहे तो 25% रिझर्व्ह आहे, तो एक कायदा आहे मोठ्या प्रमाणात. त्याची अंमलबजावणी लोकांना माहिती नसल्यामुळेच मोठ्या प्रमाणात होतीये. तर 2017-18 मध्ये आम्ही ही संकल्पना राबवली. 1740 मुलांना ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म भरले व 1,000 मुलांना ऍडमिशन मिळाले. त्याच्यानंतर आम्ही 2017-18 मध्ये 27,000 ऑफलाईन सर्वेक्षण केलं. त्याच्यानंतर 17,500 ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले. पहिली फेरी वेळेत लागली, त्यावेळेला मात्र 2,500 मुलांना ऍडमिशन देण्यात आले. यावर्षी आम्ही 36,000 मुलांचं ऑफलाईन सर्वेक्षण केलेलं आहे आणि परवाच्या दिवशीच पोर्टल चालू झालंय. त्यामुळे वंचित घटकाच्या जवळपास 35,000 मुलांचे आम्ही फॉर्म भरण्याची यावेळेस विडा उचललेला आहे. म्हणजे वंचित घटकातल्या मुलांसाठी जर आपण योजना पोहोचवली, लोकांसाठी योजना पोहोचवली, त्यांना माहिती जर दिली तर त्याचा लाभ लोकांना होईल आणि एक प्रकारे समाजाला होईल आणि हा तळागाळातला जो वर्ग आहे तो वर येण्यासाठी मदत होईल. आज सर्वत्र जागतिक महिला दिन भारत देशामध्ये संपन्न होत आहे, साजरा होत आहे. तर या भारतीय महिलांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? भारतीय महिलांना ती महिला आहे म्हणजे ती क्रिएटिव्ह आहे आणि ती मुलगी म्हणून जन्माला आली हे ऍक्च्युली सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे की ती मुलगी म्हणून आली आहे. कारण मुलगी होणं म्हणजे एक खूप सुंदर गोष्ट ह्या धर्तीवर अवतरलेली आहे असं मला सांगायला आवडेल. आणि मी पण एक स्त्री आहे तर मला स्वतःचा एक अभिमान आहे. आणि एक स्त्री जीवदायी नाही असते की ती जन्म देते मुलाला, तिच्यापासून निसर्गाची पुन्हा पुनरावृत्ती होत राहते आणि ही सतत चालू आहे. तर कधीही स्त्रियांनी स्वतःला कमी न लेखता आपण एक जीवदायिनी आहोत आणि आपण एक क्रिएटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे एक छोटीशी मुलगी जेव्हा शाळेत जाते, शाळेनंतर मग ती कॉलेजमध्ये जाते, नंतर मग ती आई होते, मग नंतर ती कुणाची पत्नी होते. तिचा जो प्रवास आहे हा सतत वेगळ्या वेगळ्या समुद्राच्या लहरींसारखा बदलत बदलत जातो आणि हा प्रवास शक्यतो हा वेगळा प्रवास आहे खूप मोठ्या प्रमाणात. हा प्रवास सगळ्यांना करायला मिळत नाही. म्हणून जर स्त्री जन्म जर तुम्हाला मिळालेला आहे तर ह्या प्रवासाचे खरे शिलेदार आणि हकदार स्त्रियाच आहेत. त्यामुळे जागतिक महिला दिवसानिमित्त मी सांगू इच्छिते की एक स्त्री होणं म्हणजे क्रिएटिव्हिटी इन माइंड आणि इन सोल आपल्या आलेली आहे आणि याचा सगळ्यांनी लाभ घेतलाच पाहिजे आणि सगळ्यांना माझ्याकडनं मनातून शुभेच्छा.
धन्यवाद मॅडम. मॅडमने जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याशी हितगुज केलेली आहे आणि सर्व भारतीय महिलांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तर धन्यवाद मॅडम.